गेल्या 3 दशकांपासून विकास कामाच्या प्रतीक्षेत असलेल्या खिडूकपाडा गावाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आलाय। पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी नुकताच खिडूकपाडा गावाचा सविस्तर पाहणी दौरा केला। यावेळी त्यांनी संपूर्ण गावात फिरून रस्ते, पाणी पुरवठा, नवीन पाण्याची टाकी, बालवाडी, नाले, गटार व्यवस्था आणि शाळा यांसारख्या मूलभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। विशेष म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून या गावाला हक्काचा नगरसेवक नव्हता। मात्र महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आता गावाला सक्षम नेतृत्व मिळाले। याच पार्श्वभूमीवर महापौरांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यात। गावातील गणेश घाटाच्या सुशोभीकरणासह प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली। या पाहणी दौऱ्याप्रसंगी नगरसेविका दमयंती भोईर, निलेश भोईर, आसुडगावचे नगरसेवक शेळके, प्रभू अण्णा भोईर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। खिडूकपाडा गावातील नागरिकांना ज्या सुविधांपासून वंचित राहावे लागले त्या आता प्राधान्याने पूर्ण केल्या जातील। या विकास कामातून गावाचा नवा इतिहास लिहिला जाईल असे आश्वासन महापौर नितीन पाटील यांनी यावेळी दिले। प्रभू अण्णा भोईर यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या या पाठपुराव्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून गावाच्या सर्वांगीण विकासाची नवी पहाट या निमित्ताने सुरू झाली आहे। महाराष्ट्र आरसा न्यूजसाठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट। दादा, काय सांगाल? बघताय आपण नगरसेवक आहात आणि पाहायला गेलं तर आज पाहणी दौरा चालू आहे, या संदर्भात काय सांगाल आपण? निश्चितच पनवेल महापालिकेची निवडणूक होऊन 2 महिने झाले होते आणि आता कामाला सुरुवात जी आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, ही निवडणूक आम्ही या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लढली होती आणि या ठिकाणी जनतेने आम्हाला कौल दिलेला आहे आणि या प्रभागातील 4 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि जे आम्ही लोकांना आश्वासित केलं होतं की जी कामं या ठिकाणी प्रलंबित आहेत ती या ठिकाणी निश्चितच लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच आम्ही मंडळीने या ठिकाणी आपले महापौर सन्माननीय नितीनभाई पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला टाईम दिला आणि आज आमच्या खिडूकपाडा गावातून या ठिकाणी आम्ही पाणी दौरा नितीनभाईच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू केला आहे। त्यामध्ये गावातील रस्ते असतील, ड्रेनेज सिस्टीम असतील, गटर असतील, त्याचप्रमाणे तलाव असेल, समाज मंदिरासाठी जागा असेल किंवा सर्व ज्या इतर सुविधा आहेत त्यांचा या ठिकाणी महापौरांच्या निर्देशनात आनंद देऊन ती कामं कशाप्रकारे लवकरात लवकर करता येतील त्यासाठी या ठिकाणी आमचा प्रयत्न राहील। परंतु या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रभू अण्णा असतील, सुरेश भोईर असतील आणि या खिडूकपाडा गावातील सर्व जी मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी एकजुटीने या ठिकाणी 4 उमेदवार निवडून आणण्यासाठी निश्चितच या ठिकाणी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी 4 उमेदवार निवडून आणले। म्हणून आमचा या ठिकाणी 4 उमेदवारांचा मानस असेल की आपल्याला जो विकास करायचा आहे तो खिडूकपाडा गावातून सुरुवात करून खिडूकपाड्याचा गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही नितीनभाईंना या ठिकाणी आणून गावाची काय परिस्थिती आहे त्याची अवगत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। भाईंनी या ठिकाणी सर्व गोष्टी पाहिल्या आहेत, ते काम करणारे आहेत, त्यांना चांगला दांडगा अनुभव आहे, त्यामुळे निश्चितच खिडूकपाड्याचा चेहरा मोहरा आणि आमच्या प्रभागाचा चेहरा मोहरा लवकरच बदलल्याशिवाय तुम्हाला दिसणार नाही। नक्कीच। महाराष्ट्राच्या आरसा न्यूजवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण खिडूकपाडा गावामध्ये आहेत आणि पनवेलचे महापौर सन्माननीय नितीनजी पाटील साहेब आहेत आपल्याबरोबर। दादा, काय सांगाल? पाहायला गेलं तर बघता खिडूकपाडा गावामध्ये जे गेल्या 30 ते 35 वर्षापासून एक सदस्य नव्हता त्या गावामध्ये, पण आज त्या गावाला एक नगरसेवक लाभलेला आहे। तर याबद्दल त्यांची जे गावाची जे प्रलंबित जे कामं असतील त्या कामासंदर्भात आपण जी पाहणी केली, काय सांगाल? सर्वप्रथम गेले 30-35 वर्षापासून आपण जो विषय मांडला, मी प्रभू अण्णा भोईर, सुरेश भोईर आणि सर्व ग्रामस्थ मंडळ, मान्यवर ग्रामस्थ मंडळ यांना धन्यवाद देईन की त्यांनी सर्व राजकीय मतभेद मिटून ते एका राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली आले। त्यामुळे ते कुठल्या मुद्द्यावर आले तर गावचा विकास हा गेली अनेक वर्ष रखडलेला त्यांनी बघितला। त्यामुळे वाद न घालता विकासाच्या वाटेवर चालायचं असेल तर सगळे मतभेद मिटून आपण एकत्र आले पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली। त्यांनी प्रशांतदादा ठाकूर या विभागाचे आमदार यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज आपण बघतोय की या 9 नंबर प्रभागाचा 4 नगरसेवक आज महायुतीचे आलेले आहेत आणि त्यामुळे विकासाचा मुद्दा घेऊन जे एकत्र आले
ते नक्कीच एकत्र राहतील आणि त्या दृष्टीने आज आमचे चारही नगरसेवक आहेत इथे उपस्थित. काका शेळके, दमयंती भोईर आहेत, महादेव मध्ये आहेत, प्रतिभा भोईर आमच्या टेंबोड्याला आहेत आता. तर ह्या सगळ्यांनी मागणी केली की ह्या 9 नंबर प्रभागाचा विकास हा या खेडूकपाडा गावापासून झाला पाहिजे. त्यामुळे आज त्यांनी मला बोलवलं. आम्ही अनेक समस्यांची पाहणी केलेली आहे आणि निश्चित या समस्या आम्ही त्वरित लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. पाहणी करताना असं काय काय निदर्शनात आलं आपल्या की जेणेकरून त्या जे कामं आहेत ते प्रलंबित ते पूर्ण करणार, तर कुठली कामं? आता ह्या इथे कसं झालं, त्यांना समाज मंदिराची त्यांची मुख्य मागणी आहे. समाज मंदिर नंतर शाळा, त्यांची बालवाडी असेल, त्यांची व्यायामशाळा असेल, विसर्जन घाटात तलावाचं सुशोभीकरण असेल, त्यालगत त्यांची गार्डनची मागणी आहे. हे सगळे जे प्रलंबित प्रश्न अनेक वर्ष गावात राहिलेले आहेत ते सगळे सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही आज पाहणी केलेली आहे. त्वरितच आम्ही या समस्यांचं निराकरण सर्व नगरसेवकांच्या साथीने सोडवू. पाहायला गेलं तर बघता तुम्ही प्रबोधक अण्णा जे भोईर आहेत त्यांनी सातत्याने प्रयत्न केला की ह्या पॅनलला आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्यांनी अहोरात्र मेहनत करून त्या पॅनलसाठी मेहनत घेतली आणि त्याची त्यांना पूर्ण कामून शबासकी म्हणून सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर ती शबासकी होती. तर आपण कसं त्याचे आभार व्यक्त करणार? आणि प्रभू अण्णा भोईर यांचं योगदान हे संपूर्ण पनवेल विधानसभेने बघितलेलं आहे. आमचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते हेही मान्य करतात. प्रभू अण्णा भोईर यांनी सगळी 9 नंबर प्रभागाची निवडणूक ही स्वतःच्या खांद्यावर घेतली होती आणि त्या दृष्टीने सुरेश भोईर असतील, आमचे सर्व शंकू अण्णा असे हे सगळेजण कसे एक दिलाने काम करायला लागले आणि त्यामुळे हा कायापालट निवडणुकीमध्ये दिसला. तोच कायापालट आता आम्हाला विकासाच्या दृष्टीने पण आम्हाला त्यामध्ये कायापालट करायचा आहे. आणि नुसतं राजकीय बदल होऊन चालत नाही, तर भागाचा विकाससुद्धा झाला पाहिजे या जाणीवाने आम्ही काम करतो आहे आणि आजही त्याची सुरुवात झाली. पाहायला तर तुम्ही बघताय की खरंच खिडूकपाड्याचा गावाचा जो विकास होता कुठं रखडलेला होता, पण आज त्या गावाला चांगले दिवस आल्यात आणि खरंच कुठेतरी चांगले दिवस येतील असं मला वाटतं. तर मी सोमनाथ